तर रामराम मंडळी, आजचा विषय असं आहे की आपण आलेलो आहे सगळे खुलताबादला दर्शनासाठी. सोबत ओमी आहे, बापभाई, चैत्या आणि अनिकेत सर तिकडं काही सामान घेते. तर आता काय प्लॅन आहे आपलं पुढचं? दर्शन वगैरे झालेलं आहे. आपल्याला आता चिवडा घेणे, भत्ता घेतला, कोथिंबीर घेतली, हे आता मस्त आता आम्ही नाश्त्यासाठी घेतो. सकाळी सकाळी बिगर तेलाचं मस्त भाजलेलं आहे. सगळे नाश्ता करू आता मस्त एखाद्या झाडाखाली चिवडा वगैरे सगळं खाऊ वगैरे. भेटलं का रे? 40 रुपये दिला. 40 रुपयात? मग परमानेंटच घेईन ना. मग काय 40 रुपयाला माग झालं. बाबा भेंडाय का तर नाही त्याला कमीत कमी 40 वर्ष वापरलं तर काय. तर आता आमचं दर्शन झालेलं आहे खुलताबादचं भद्रा मारुतीचं. आता आम्ही चाललो फुलांब्रीला पाडवा असतो पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी. तर अनिकेत सरचं मामाचं गाव, माझी सासूरवाडी, सौरवचे मामाचं गाव, आपलं ओमचं मावशीचं गाव असल्यामुळं आम्ही सगळेचे सगळे आता फुलांब्रीला चाललेलो आहोत. एक टाळ घेऊन टाका यार गाडीत. कुठे गेलता बापभाई? आता चाललो ना याला फुलांब्रीला. तिथं चाललो तरी आता कुठे गेलता? आता गेलतो काम तमाम करणे. मामाच्या घरी जाऊन आलेलो आहे आणि इथं भेटलेलं आपलं सार्थक. नमस्कार भाऊ. सार्थकच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकतो. सबस्क्राईब करा भाऊ. यूट्यूबवर जा, मिस्टर सार्थक सर्च करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भाऊच्या चॅनलला बी सबस्क्राईब करा. बरोबर. भाईच्या चॅनलला 6000 सबस्क्रायबर आहे. लवकरच 10,000 करून टाका. पाडवा आहे फुलांब्रीचा पाडवा. समोर का पाडवा आहे बापभाई? आम्ही सार्थक भाऊच्या वावरात चाललोय आता बेळपाटी करायला. पाडवा बघून झालेला आहे थोडा. काय पाडवा आता एक नंबर होता. अजून येणार आहे बैल. वापस येऊ आपण पाडवा पाहायला. नाही तर 2 वर्षे आलो तर येऊ. नाही आता नाही येणार. हे पाहून आमचं मन भरलं बस. तर आता आलेलो आहे वावरात सगळं सामान वगैरे घेऊन. फुलांब्रीच्या शेतामध्ये आलेलो आहे. आता मस्त कांदा, लिंबू, काकडे आणला, चिवडा आणला मस्त खुलताबादचा. आता मस्त शेतात बसून खाऊ. वातावरण एक नंबर आहे यार. गावाकडे म्हणलं ना खरं एक नंबर आहे यार. खरं लय भारी फिलिंग आहे. आहे पाणी फुल. एकदम फुल आहे बाप भाई पाणी. वातावरण पण म्हटलं भारी आहे. कायचा बेत सांग बाप भाई? चिवडा आहे खुलताबादचा आणि खातोय फुलांब्रीला. मामाच्या गावाला, कसं आहे मामाच्या शेतामध्ये. बाप भाईच्या सासूरवाडीला आले आज. सासरे तर काही आले नाही बाप भाईचे इथं. सासरे म्हणे जवळ बाबू तुम्ही जुरत राहा म्हणे. तुम्ही कांदे कापू म्हणा तिकडे. सासरे म्हणे जवळ बापू तुम्हीच कांदे कापू म्हण तिकडं. तिथं बेत झालेला आहे तयार ऑलमोस्ट. बाप भाईला उपास आहे आजपर्यंत. उपास आहे? अरे उपास होता ना तुला बावळा. नाही कॅन्सल. अगले शनिवार से पकडो. काळी माती निळ पाणी हिरव शिवार ताजा ताजा माळव्याचा
होईल या भार ज्वानीच्या या मळ्यामंदी बिरतीच पा कसा आला बेत? भाऊ एक नंबर झाला क्वालिटी बेत भाऊ आणि सर बापबाई एक नंबर झणझणीत बेत झाला, झणझणीत. राणी माझ्या मळ्यामंदी घुस तर झालेलं आहे सगळ्या बेत खाऊन बिऊन सगळं एक नंबर झालं होता. बाप बहिणी बनवलं. बाप बाई कुठून शिकेल आपण इतका भारी बेत बनव? हा बेत म्हणजे लहानपणापासून सवय आहे चिवडा खायची बाजारचा, तर त्याच्यामुळं ते बघायचो. पहिले पूर्वज बनवायचे तसा बेत, तर ते बघता बघता आजपर्यंत इथपर्यंत बघितला. त्याच्यामुळं आता इकडे आल्यावर तोच बनविला. बाप बाई हे वातावरण पाहून कोणतं गाणं आठवतंय ते सांगा फक्त. वातावरण पाहून असं गाणं आठवतं की कोणतं गाणं आठवत? निसर्ग राजा. हा निसर्ग राजा. निसर्ग राजा ऐक सांगतो गुपित जपलंय र कोणी माझ्या मनात लप. तुला कोणतं गाणं आठवत रे या वातावरण पाहून? चिंब भिजलेले तुम्ही कोणता म्हणले? मी म्हणलो तू सांग. मला काय ते पावसाचं गाणं आठवतंय ते नाही का. तर आता सगळं आवरत आलेलं आहे आणि सार्थक भाईला आपण सोडवून देऊ त्यांच्या घराजवळ आणि आपण चाललो जाऊ आपल्या मार्गी. बाप भाईचं आपले सार्थक भाईचे ब्लॉग्स पाहतोय. कसे बाप भाई ब्लॉग्स आहे? क्वालिटी क्वांटिटी कशी कशी क्वालिटी कशी व्हिडिओ? एकदम ड्रॉप केला आता. चिवड्याचा असर होतो दम्मा दम्माने सगळे ठोस होते. बरोबर ठस होते. आता चिवड्याचा असर झाला. तर आता सगळीकडे जाऊन आलेलो आहे. आता चुपचाप आपल्या घरी जायचं आणि चुपचाप काय चुपचाप जाऊन झोपायचं आता. जेवण. तर भेटू तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तर सध्यासाठी बाय.